जय भीम मित्रांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की सिद्धार्थ गौतम यांनी राजवाडा सोडला. ते सत्याच्या शोधात निघाले. पण आता प्रश्न होता, उत्तर कुठे मिळणार? आज आपण बघणार आहोत त्यांनी कशी कठोर तपश्चर्या केली आणि शेवटी मध्यम मार्ग कसा सापडला. राजवाडा सोडल्यानंतर सिद्धार्थ जंगलात गेले. ते वेगवेगळ्या गुरूंकडे गेले, ध्यान शिकले, साधना केली. त्यांना वाटत होतं की शरीराला जितका त्रास द्यायचा तितकं लवकर ज्ञान मिळेल. ते खूप कमी अन्न खायचे, कधीकधी दिवसनदिवस उपाशी राहायचे. त्यांचं शरीर खूप अशक्त झालं, इतकं की लोक म्हणायचे असा तपस्वी कोणी नाही. पण एक मोठा प्रश्न होता, त्यांना उत्तर मिळालं का? नाही. त्यांना जाणवलं की शरीराला त्रास देऊन सत्य सापडत नाही. तेव्हा त्यांना एक महत्त्वाची गोष्ट समजली, अति सुख चुकीचं आहे, पण अति दुःखही चुकीचं आहे. दोन्ही टोकं चुकीची आहेत. इथेच त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. मध्यम मार्ग म्हणजे ना अति भोग ना अति त्याग, संतुलित जीवन. तेव्हा त्यांनी अन्न घेतलं, शरीर सावरलं आणि मग ते बोधगया येथे एका वृक्षाखाली ध्यानासाठी बसले. तोच वृक्ष पुढे बोधिवृक्ष म्हणून ओळखला गेला. ते ध्यानात बसले आणि ठरवलं, उत्तर मिळाल्याशिवाय उठायचं नाही. खूप वेळ गेला, मनात विचार आले, संशय आले, पण ते शांत बसले आणि एका पहाटे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांना समजलं, जीवनात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. त्या क्षणी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. बुद्ध म्हणजे जागृत झालेला माणूस. इथे बाबासाहेब एक वेगळा मुद्दा मांडतात. बुद्धांनी चमत्काराने ज्ञान मिळवलं नाही, त्यांनी तर्क केला, विचार केला, निरीक्षण केलं. म्हणजे बुद्धांचा धर्म अंधश्रद्धेवर आधारित नाही, तो अनुभव आणि विचारांवर आधारित आहे. हेच या पुस्तकाचं महत्त्व आहे. आज आपण दोन टोकांमध्ये जगतो, कधी खूप मजा, कधी खूप ताण, कधी खूप अपेक्षा, कधी खूप निराशा. पण संतुलन ठेवणं हेच कठीण आहे. बुद्धांनी सांगितलं, संतुलन ठेवा, मन शांत ठेवा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं, कठोर तपश्चर्या करूनही उत्तर मिळालं नाही, पण मध्यम मार्ग स्वीकारल्यावर ज्ञान मिळालं. पुढच्या भागात आपण बघणार आहोत, धम्म म्हणजे नक्की काय, बुद्धांनी धर्माची व्याख्या कशी केली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.